जयंतीच्या देखील आपल्या शुभेच्छा देतोय। एकता मित्र मंडळ लाईनाई पनवेल हे पनवेलचं एक नावाजलेलं 55 वर्ष पूर्ण करून 56 वर्षात पदार्पण करणारं मंडळ आहे आणि ह्या मंडळाची वाटचाल करत असताना एक नाव प्रकर्षाने घ्यावं वाटतंय आणि त्यांची उणीव आम्हाला जागोजागीच असते, ते म्हणजे स्वर्गीय लक्ष्मण शेठ कुरकुरे यांनीच या सगळ्या पोरांना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं ही भावना आमच्या मनात रुजवली आणि त्यांनीच मंडळाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली। तर त्यांची उणीव आम्हाला सर्वप्रथम खूप जास्त भासते, त्याची सर्वप्रथम आठवण करून घेतो। आणि आता पहिल्यासारख्या छोटी छोटी घरं नाही राहिली, उंच उंच एक इमारतीचे मजले झालेले, त्याच्यामुळे होळी हा सण पहिले जसा घरोघरी साजरा व्हायचा तसा आता होताना दिसत नाही। त्याच्याचमुळे एकता मित्र मंडळ अजून जोरात पद्धतीने कसा काय होळी उत्सव साजरा होईल याच्यासाठी प्रयत्नशील असतो। तर इथल्या सगळ्या वर्गांसाठी, छोट्या बालकलाकारांसाठी आपण विविध खेळाचे आयोजन करतो, मोठ्यांसाठी पण सुद्धा खेळाचे आयोजन असते। त्याचप्रमाणे संत तुकाराम बीज निमित्त हे सत्यनारायणचा महापूजा तसंच महाप्रसाद ठेवलेला असतो। भविष्यातल्या पिढीला आपल्या या सगळ्या जुन्या परंपरा वारसा या समजाव्यात याच्यासाठी हा केलेला प्रयत्न असतो। बघायला गेलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या पनवेलमध्ये आता सुरू झालेला आहे आणि पूर्वी होळी आपण सण साजरा करत होतो तेव्हा पनवेलमधली नागरिक यायची, पण आता बाहेरून नागरिक या होळीसाठी येत आहे, त्या संदर्भात काय सांगाल? इथे तुम्ही बघाल तर पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात मोठा उत्सव साजरा करणं हे मंडळ आहे। तर बाहेरनं जी लोकं आलेली आहेत त्यांनासुद्धा आपल्यात सामील कसं करून घेता येईल त्याच्यासाठीचा हा प्रयत्न असतो की त्या लोकांना वाटायला नको की आम्ही तिथून बाहेरनं आलेलो आहे, असं त्यांच्या मनात बिलकुल भावना यायला नको। त्याच्यासाठी हा सार्वजनिक होळीचा उत्सव साजरा केलेला असतो। आणि यावर्षी मंडळाचं वैशिष्ट्य असं की नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 250 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर मंडळाने ह्यावर्षी आपला इतिहास कसा लोकांच्या बालकलाकारांच्या लोकांच्या मनात जाईल, विद्यार्थ्यांच्या मनात जाईल, तो जागृत करण्यासाठी म्हणून यावेळेला छत्रपती शिवरायांच्या काळातले जे मावळे होते त्या मावळ्यांचा नाव आणि त्यांनी केलेले पराक्रम हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। आणि बघायला गेलं तर आता होळी हा सण साजरा करत आहोत। 6 दिवस, 6 तारखेपर्यंत, 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे। कुठले कार्यक्रम या ठिकाणी साजरा करणार आहात? लहान मुलांचे विविध खेळ खेळवले जातात, त्याप्रमाणे दिवसभर आमच्या महिला घरगाड्याला बांधलेल्या असतात, तर त्यांनाही काहीतरी विरंगुळा असावा त्याच्यासाठी महिलांसाठी पण विविध खेळ असतात। युवकांसाठी नवीन कार्यक्रम केले जातात आणि पूजेच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन की त्यांनी 5 तारखेला गुरुवार दिनांक 5/3/2026 रोजी इथे सत्याच्या सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा।